नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून अपक्ष उमेदवार सुबोध पाटील हे रिक्षा या चिन्हावर निवडणूक लढवित असून अनेक वर्ष भाजपामध्ये काम केले होते. मात्र भाजपाने उमेदवारी नाकारल्याने सुबोध पाटील अपक्ष म्हणून मैदानात उतरले. आज विटाभट्टी येथे त्यांची जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत सुबोध पाटलांनी शहराचे आमदार तसेच भाजपचे उमेदवार यांच्यावर घणाघाती टीका केली. या सभेला महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. विटाभट्टीवर 30 वर्ष राहिलो, 8 वर्ष प्रभात नगरला राहिलो, आता 8 वर्ष भगतसिंगमध्ये गेलो. म्हणजे टप्प्याटप्प्याने माझं प्रमोशन होते आणि आता तिथंच स्थायिक झालो. म्हणून त्या परिसरातील नागरिकही मी जे कामं केलेले आहेत त्या कामांवर प्रभावित होऊन तर तू इकडे निवडणूक लावली, नाही तर मी विटाभट्टी सोडले नसते. हे सर्व माझे घरचे लोक आहे. तुम्ही या परिसराबद्दल आज मी तीच तळमळ आहे मला. मी प्रत्येकाच्या सुखदुःखात हजर असतो व नेहमी विटाभट्टीवर येत असतो. पण जे आता उमेदवार आहे माझ्या विरोधातले ते आता येतील व तुम्हाला सांगतील मी या मंदिराचं काम करतो, लाख रुपये देतो, 2 लाख रुपये देतो. काही लोकांना आपण निवडून दिलं 20 वर्षापूर्वी, त्याचं नाव नाही बोलत मी कारण की तो दारूवाला आहे. निवडून दिलं आपण 2003 मध्ये निवडून दिलं होतं. त्याच्यानंतर केव्हा तुमच्याकडे आला तो? कधी आला का? तुमच्या सुखात दुःखात कधी एखादी फेरी मारली का विटाभट्टीवर? कधी येणार नाही. फक्त त्यांना असं वाटतं की पैशाच्या जोरावर आपण मतं विकत घेऊ शकतो. पण यावेळेस मी तुम्हाला विनंती करतो की पैसे घ्या. त्यांचे कष्टाचे पैसे नाही, त्यांच्या आरामाचे पैसे. जे बी देतील ते घेऊन घ्या. त्यांचे पैसे घ्या, त्यांच्या रिक्षात बसा आणि माझ्या रिक्षाला मतदान करा. कारण की मी तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध आहे. तुम्ही जेव्हा फोन केला तेव्हा मी हजर आहे. परिस्थिती अशी आहे की सही शिक्का मारायला दारूच्या दुकानावर महिलांना बोलवतो. किती योग्य आहे तुम्ही सांगा? महिला जातील तिथं? पण मी सुबोध पाटील पिंटू भाऊ तुम्हाला आश्वासन देतो, शिक्का मारायला तुमचा फोन आला ना भाऊ, शिक्का मारणं आहे अटेस्टेंटना, तर डिक्की मात शिक्का लेसन घरी समोरून आला कुठे मारू शिक्का. तुम्हाला असं वाटू देणार नाही की मी नगरसेवक आहे. मी तुमच्यातलाच आहे, तुमच्या बरोबरला आहे, तुमचा मुलगा आहे, तुमचा भाऊ आहे. नगरसेवक म्हणून मी मिळणार नाही. माझी मिसेस म्हणे सफेद कपडा घालचा म्हणतोय पुढारीसारखा. मी म्हटलं रे आपल्या आयती कपली या भट्टीवर, आपला बाप हॉटेल काम करायचा, तर सफेद कपडे घातले का मला असं चीड निर्माण होते, माणूस हवेत राहतो. म्हणून मी एकदम सर्वसाधारण राहतो. काही कपडे सफेद बिफेद त्याच्याने ना माणसाला गर्व येतो. आणि मला नेहमी नम्र राहायचं आहे, गर्व दूर ठेवायचा आहे. मी निवडून आल्यानंतर या प्रभागातील ज्या समस्या आहे प्रमुख सांगतो मी तुम्हाला की आपण जो धर्मयुद्ध अनुभय अग्रवाल यांना एक मताने निवडून दिलं, आपण सर्वांनी मतदान केलंय ना, पण त्या माणसाने या परिसरावर अन्याय केला. या भट्टीचे 2 तुकडे करून टाकले, बाकी तिकडे बाकी इकडे. काय न्याय केला? आपला अन्याय केला ना. आपल्या भट्टीला तोडलं, 2 नंबरला जोडून दिलं, बाकी 4 नंबरला जोडून दिले. अरे तो माझा मित्र आहे, ये मनलोणारी गरीबाचा पोरगा आहे. थोडी बी काय आली मी त्याला तिकीट दिलं आणि त्याचं तिकीट हिसकावून घेतलं. त्याच्या आत्म्याला किती वाईट वाटायला सांग. मी तर 10 वर्ष काम केलं भाजपचं, मला तर तिकीटच नाही दिलं. पण मी लढतोय, घाबरणार नाही मी. कारण मला भरपूर धमकी आल्या की तू
निवडणूक लढू नको, तू माघारी घे, तू एवढे पैसे घे. त्याला एकच सांगितलं, हो मी भट्टीवरला बरं काय, घाबरायला काम नाही आणि आम्ही कोणले घाबरतच नाही. धुळ्यामध्ये जेवढे पण उमेदवार होते भाजपचे सगळे बसून गेले, फक्त सोबत पाटील बसला नाही. त्याचं कारण तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, तुमचा आशीर्वाद आहे. या परिसरात CCTV कॅमेरा बसवले तुम्ही त्या ठिकाणी बसवले ना. 7 वर्षापूर्वी उठाभट्टीचे पूर्ण सिटी सर्वेचे जे फॉर्म आहे मी भरले होते. कुठे भरले होते? दवाखान्यात. आणि सर्वांचे नाव आलेले त्या फॉर्ममध्ये. लवकरच ही सिटी सर्वे होणार होती. तुम्ही 8:30च्या वेळेस आम्ही भया होते बघा, मी भाषण दिलं होतं. इथलं फक्त 14-15 लाख रुपये जी फी आहे ती भरायची मानानं. लवकरात लवकर उठाभट्टी सिटी सर्वे झाली असती. पण त्यांनी 14-15 लाख रुपये सुद्धा भरले नाही. 1 वर्ष झाला आम्ही अग्रवालने उठाभट्टीवर काय कामं केली सांगा? केलं का नाही काम? एक काम दाखवा, एक काम. फक्त हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान. दुसरं काय? खासदार साहेबांना कोणी पाडलंय सर्वांना माहिती आहे, डॉक्टर बांबरेंना. त्याचं बोलायचं काम नाही. राजूबाबाला कोणी पाडलंय हे सर्वांना माहिती आहे. आणि परीक्षांना कोणी निवडून आणलंय हे बी तुम्हाला माहिती, सर्वांना माहिती का नाही? आणि म्हणजे त्याचा पोरगा महापौर होईल. कशाला त्याच्यात हिंदू मुसलमान करतो? आपण इथं हिंदू मुसलमान किती वर्षापासून राहतोय? काही भेद आहे का आपल्यामध्ये? नाही. मग या परिसरात 2 टप्प्यात तोडलं त्यांनी. इकडं थोडं हिंदू आणि बाकीचे हिंदू मुसलमान तिकडे करून दिले, जेणेकरून या भट्टीवर वाद होतील हिंदू मुसलमान आणि इकडचे बी सर्व माझ्या जवळ येतील. म्हणून तुम्हाला सांगतो, आपण या परिसरात एकोपाने राहायचं. हिंदू मुसलमान करू नका, कारण की आपण इथं लहानाचे मोठं झालेलं आहे. या पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांपासून हिंदूंचा कोणी भाव आकडा केला नाही. आणि एका हिंदू मुसलमान करतो, फक्त झगडे लावायचे हिंदू मुसलमान. त्या व्यतिरिक्त त्यांना काही काम नाही. अगर रोड बसणारे जे लोक होते लोडगाडीवाले त्यांचे बी लोडगाड्या करून टाकल्या. गरिबाचं नुकसान केलेलं आहे. आपण वाटतं धर्मयोद्धा अनुप अग्रवाल. काय धर्मयुद्ध? कुठलं युद्ध लढा गेला का? कुठलं युद्ध लढला तरी धर्मयुद्ध म्हणतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो की यावेळेस तुम्ही माझ्या पाठीशी राहा. मी 2 निवडणुका इथून लढलोय, खूप कमी मतांनी पडलोय. किती नुकसान झालंय, किती वेळ गेला आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती. माझी शेवटची निवडणूक आहे. या निवडणुकीत जर माझं नुकसान झालं तर मी जे कायमचं माझं राजकीय भविष्य खलास होईल. त्यामुळे तुम्ही सर्वजण मला तारून घ्या, हीच विनंती करतो मी तुम्हाला. आणि तुमच्याशिवाय कोणीच तारणार नाही. दिवार पिक्चरमध्ये म्हणतो, मेरे पास माझ्या बरोबर उठाभट्टी आहे, या महामानव आहे, या लोकांचा आशीर्वाद आहे. तुमच्या आशीर्वादामुळे इथपर्यंत पोहोचलो. मी स्वप्नात सुद्धा विचार नाही केला होता की मी 2 इलेक्शन लढू शकतो. काहीच घरची परिस्थिती नसताना मी इथपर्यंत आलेलो आणि तुमच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलेलो. मला जर तुम्ही अपक्ष म्हणून निवडून दिलं, माझी निशाणी रिक्षा आहे, 9 क्रमांक आहे, अनुक्रमांक ब गटात मी लढतोय. तुम्हाला 4 मतं द्यायचे, एक अ मध्ये, एक ब मध्ये, एक क मध्ये आणि एक ड मध्ये. ड मध्ये जिथे रिक्षा दिसेल त्या रिक्षाचं बटन दाबल्यानंतरच पुढचे तुमचे 3 मतं व माझं 4 मत, हे मतं तुम्हाला मिळतील, मला मिळतील आणि सर्व मतं होतील. जर तुम्ही 3 मतं दाबले आणि 4थ्याने दाबलं तर ते मत होणार नाही. म्हणून 15 तारखेला सकाळी लवकर उठायचं, देवाचं नाव घ्यायचं आणि परमेश्वराला सांगायचं की आमच्या परिसरातला, आमचा हक्काचा, आमचा पिंटू भाऊ हा निवडायला पाहिजे. 4 नंबरला अशी परिस्थिती आहे की आपला उमेदवार लढतोय. मी जेव्हा 8,500 आपले लोक होते तेव्हा निवडलो मी मागं,
आता फक्त 4500. पण तरी त्यांना शुभेच्छा. ते आपल्याला विचार, तुम्ही सर्वांनी विचार करा की मी तिकडे नाही निवडलो तर मी इकडे नाही. या गल्ली पुरता मर्यादित नाही, मी पूर्ण विटा भट्टी पुरता मर्यादित आहे. पूर्ण विटा भट्टीवर या कोपऱ्यापासून तर त्या कोपऱ्यापर्यंत सुबोध पाटलांना ओळखतात. बिलाडी रोडला इथून किती घरं गेलेले आहेत, तिरुपती नगरला किती घरं गेलेले आहेत, या भागातून कोण कुठे गेले राहायला हे सगळं मला माहिती. तुमच्या नावानिशी, मुलांच्या नावानिशी मी सर्वांना ओळखतो का नाही. सर्वांचे घरं माहिती मला. हे जे आता उमेदवार येणार आहेत यांना काही माहिती का तुमचं. हे फक्त निवडणूक लागली, विटा भट्टी आली आहे, त्यांना असं वाटतं विटा भट्टीवर पैसे देऊन आपण हे लोक विकत घेऊ शकतो. पण आता असं होणार नाही. कारण की ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली, ही निवडणूक लोकांनी घेतलेली. माझं तिकीट कटलं तेवढंच दुःख मला झालं, तेवढंच तुम्हाला पण झालं असेल की काम करणाऱ्या व्यक्तीचं तिकीट कापलं. माझ्यापेक्षा काम करणारे लोक आहे कधी नाही, पण त्यांना पैशाच्या जोरावर तिकीट दिलं गेले. मी 1 कोटी रुपये खर्च करू शकत नाही. किडनी एकूण झालं 1 कोटी घेऊन, त्यामुळे माझ्या होणार नाही, पैसे दिले जाणार नाही. मी 2 इलेक्शन खर्च खूप केला आहे. फक्त आता तुमचा आशीर्वाद हाच मला विजय ठरवेल. असं समजा सुबोध भाऊ, एक मत तुम्हाला आम्ही आमचा भाऊ समजून, आमचा पोरगा समजून एक मत तुम्हाला देऊ. मी निवडलो तरी मी सांगेल मी विठा भट्टीचाच आहे, विठा भट्टीचाच राहील. इकडे कोणी निवडून मी निवडल्यानंतर इथलं कामं मीच करणार आहे. तुम्हाला इतरांपेक्षा हक्काचा उमेदवार मीच राहणार आहे, हे मी तुम्हाला सांगतो. अजून काही प्रमुख समस्या असतील विठा भट्टीच्या, रस्ते, रोड, गटारी या महत्वाच्या नाही, पण इथला सिटी सर्वे करणं महत्वाचं आहे. तुम्हाला हक्काचा उतारा मिळणं तो महत्वाचा आहे. मग त्याच्यासाठी सभागृहात आणण्याला एक माणूस लागतो, नगरसेवक. नगरसेवक राहिलो तर तुमच्यासाठी भांडू शकतो. माझ्या जागी दुसरा जर राहील तर तुमच्या भावनांचा तो आदर नाही करणार. पण मी निवडून आलो तर प्रमुख पहिला माझा पालिकेत असा एकच प्रश्न की माझी विठा भट्टी सिटी सर्वे करा, तरच मी त्या पक्षाला साथ देईल. मी अपक्ष निवडून येतोय, माझ्या भट्टीला जो उतारे देईल त्या पक्षाला मी साथ देईल. बरोबर आहे ना. तशीच एक सभा अशी घेऊ. आपला विजय झाला, तुम्ही सांगणार सुबोध भाऊ बेटा याच पक्षाला साथ दे, त्याच पक्षाला साथ दे, तुमच्याशिवाय मी निर्णय घेणार नाही. हा माझं तुम्हाला आश्वासन आहे, वचन आहे. आणि पहिला प्रमुख अजेंडा विठा भट्टी सिटी सर्वे जो करून देईल त्याच पक्षाला माझी साथ राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाडके असणारे पिंटू दादा यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले खास करून ज्या माता भगिनींचा मी उल्लेख करेन की माता भगिनी हो, तुमची संख्या मोठी आहे. तुम्ही म्हणजे साक्षात जिजाऊच्या लेकी आहात, तुम्ही सावित्रीच्या लेकी आहात, तुम्ही अहिल्यादेवी होळकरांच्या लेकी आहात, तुम्ही म्हणजे इथं रणरांगिणी दुर्गेचा अवतार इथं बसलेले आहात साक्षात. आणि तुमचा आशीर्वाद या पिंटू भाऊंच्या पाठीशी असल्यानंतर, आणि ही तरुणाई आहे, हे तरुण मित्र आलेले आहेत. हा तरुणांचा जो गोतावळा जमवलेला आहे पिंटू भाऊ, हे तरुण सहजासहजी असे कोणाच्याही सोबत फिरत नाही. कारण तरुणाला म्हटलं जातं, काय म्हटलं जातं, युवा. दुसरा शब्द काय आहे तरुणाला, काय आहे शब्द, युवा. युवा हा शब्द उलटा करून पहा काय होतं, वायू. वायू म्हणजे काय, वारा. मग वारा कुणाच्या हाताला लागतो का, कुणाच्या हाताला लागतो. अरे युवा वो नहीं होते जो हवा के साथ बहते हैं, युवा वो नहीं होते जो हवा के साथ बहते हैं. अरे युवा तो होते हैं जो हवा का रुख ही बदल देते हैं. पिंटू भाऊ, ही युवकांची शक्ती आहे, ही तरुणाई तुमच्या सोबत आहे. येणाऱ्या 15 तारखेला निकाल हा विजयी सभेचा असणार आहे, हा विश्वास हा मतदार तुम्हाला देतो. ज्या पक्षाची 2013-14 पासून जी सेवा करण्याचं काम केलं त्या भारतीय जनता पार्टीचं,
2013ची निवडणूक लढवली, फक्त 100 मतांनी त्यांच्या पत्नीचा पराभव झाला, पिंटू दादांची. फक्त किती? 100 मतांनी. दुसरी निवडणूक लढवली, फक्त 200 मतांनी पिंटू भाऊंचा स्वतःचा पराभव झाला. आता मला सांगा, ज्या व्यक्तीचा एक नाही 2 वेळेला पराभव झालेला आहे, ज्यानं तन मन धनानं या भारतीय जनता पार्टीची सेवा केलेली आहे, घरावरती तुळशी पत्र ठेवून ज्या माणसाला या भारतीय जनता पार्टी पक्षाचा प्रचार आणि प्रसार केला, घराघरामध्ये कमळ पोचवण्याचं काम ज्या माणसानं केलं, आता त्याची निवडणुकीमध्ये जिंकून येण्याची शाश्वती असताना त्याच्याकडून 1-1 कोटी रुपयाची तुम्ही मागणी करता, मग यालाच म्हणावं का तुमचा कमळाबाईचा पक्ष? म्हणजे ही निवडणूक सर्वसामान्यांनी लढवू नये का? आता मित्रांनो, जर पिंटू भाऊचा पराभव झाला, याच्या पुढे सर्वसामान्य चुनाभट्टीतून कोणीही गरिबाचा पोर उमेदवारीसाठी हिम्मत करणार नाही. म्हणजे तुमचा आवाज त्या महानगरपालिकेपर्यंत पोहोचणार नाही. तुमचे जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत, गरिबांचे जे प्रश्न आहेत, काय प्रश्नासाठी भांडतोय हा माणूस? सिटी सर्वे झाला पाहिजे आणि सगळ्यांना घराचे हक्काचे उतारे मिळाले पाहिजे, बरोबर? मग जर तुम्ही या देशामध्ये राहता, या महाराष्ट्रामध्ये राहता, या महाराष्ट्रातल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये या धुळे शहरामध्ये राहता, आणि जर तुम्हाला हक्काचं घर आणि त्याचा उतारा मिळत नसेल, मग काय तुम्ही पाकिस्तान मधून आला आहात का? हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे. अरे त्यांची गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सत्ता आहे की नाही? मग काय अडचण आहे तुम्हाला? कोण भरत नाही नगरपालिकेच्या माध्यमातून निधी? पैसा का भरला जात नाही? तुमचं मोजमाप व्हावं, तुमचा सिटी सर्वे व्हावा, तुमच्या नावाचा उतारा मिळावा, का मिळवत नाही तुम्हाला? कारण तुम्हाला त्यांना अजून माग 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 फिरवायचं आहे. पुढच्या अनेक निवडणुकांमध्ये हाच प्रश्न तुम्हाला सातत्यानं तेवत ठेवायचा आहे. काय झालं? दुखणं एकदाच जर दुरुस्त झालं तर तुम्ही त्यांच्या हाताला लागणार हा. विधानसभा घेतली, लोकसभा घेतली, आता नगरपालिकेचं पण गाजर द्यायचं आणि तुम्हाला सांगायचं उल्लू बनावी कार्यक्रम. काय तुम्हाला आम्ही आता हक्काची घरं देणार. मला सांगा, तिथं जर त्यांचे माणसं निवडून आले, आता एक हाती सत्ता त्यांची येते, सर्व दूर असं दिसतंय की नाही? कारण कशी येते ती सत्ता? साम दाम दंड भेद नीती. काय काय गुपल्या वापरल्या जातात, धमकी दिली जाते, पैशानं खरेदी करण्याची भाषा केली जाते, पैशाची मागणी केली जाते. आणि असं जरी तुम्ही उमेदवारी मागे घेत नसाल तर प्रसंगी तुमच्या कालभट्टीवरती घोडा ठेवला जातो आणि तुम्हाला माघारी घ्यायला लावली जाते. म्हणजे या देशामध्ये भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा हे रोज दिवसा ढवळ्या खून करण्याचं काम या देशातली कोणती पार्टी करत आहे? हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे. अधिकार दिलाय तुम्हाला, काय दिलाय? अरे 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संविधान तयार झालं. 26 जानेवारी 1950 ला हा प्रदेश प्रजासत्ताक झाला. प्रजासत्ताक झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब हसत हसत संसदेतून बाहेर पडले आणि त्यावेळेला त्या संसदेमधून बाहेर पडलेल्या बाबासाहेबांना पत्रकारांना प्रश्न विचारला, बाबासाहेब तुमच्या चेहऱ्यावरच्या हास्याचं कारण काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं, आजपर्यंत या देशामध्ये राजा राणीच्या पोटी जन्माला येत होता. आजपर्यंत या देशामध्ये राजा राणीच्या पोटी जन्माला येत होता. परंतु आता या भारतीय संविधानामुळे राजा आता राणीच्या पोटी नाही, तर राजा हा मतपेटीतून जन्माला येणार. कारण
मी या देशातल्या सर्वसामान्य माणसाला, या देशातल्या सर्वसामान्य गरिबाला, या देशातल्या फाटक्या माणसाला, झोपडीत राहणाऱ्या, या विटाभट्टी परिसरामध्ये राहणाऱ्या, चुनाभट्टी परिसरामध्ये राहणाऱ्या गरिबाच्या माणसाला, झोपडीत राहणाऱ्या फाटक्या माणसाला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आणि 4700 कोटीच्या घरामध्ये राहणाऱ्या अंबानीच्या औलादीला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार दिलेला आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.